बसलो जरा थंड सावलीला. 1 वाजले आता. वाकड ब्रिजला आलो होतो जरा कामानिमित्त. ते काय आपलं हडपसरून वाकड ब्रिजला यायला कमसे कम 1 तास 20 मिनिट असं काय तर लागते. लय वेळ लागतो. ट्रॉफिकमुळे अडकून बसावं लागते मध्ये, त्याच्यामुळे जरा वेळ लागतो. आला इथं आता माणूस काय फोन उचलत नाही. जरा काम आहे, कामानिमित्त आलो होतो. माणूस काय फोनच उचलत नाही. आता वाट बघावं थोडं वेळ. आज बरेच बुकिंग माझी कॅन्सल झाली. माझे दिवसांनी वाया गेले राव. काही म्हणा आता. आज 2 तारीख आहे. 2 तारखेपर्यंत काय तर झालं पाहिजे होतं, पण काहीच नाही झालं. लई दिवस वाया गेले माझे. आता आज पार्सल आले. आता इकडं विचार केला होतो इकडंच मुक्काम राहू, पण आज परत जावं लागेल मला हडपसरला, कारण की आरची बुक आलेलं आहे माझं. त्याच्यामुळं सकाळीच जाऊन पोस्ट ऑफिसला चेक केलो, पण आलं नाहीत म्हणलं. आणि जसं मी हडपसरच्या अलीकडं आलो तर फोन आला, तुमचं आरची बुक आले. काय करावं काय नाही. व्यवस्थित चेक करून सांगितलं तर जरा हैराणी वाचली असते माझी. आता इथून परत जायचं म्हणल्यावर मला 200 रुपयाचं CNG भरावं लागेल. लय लांब आहे बाबा. 1 तास 20 मिनिट लागते. कमसे कम 100 रुपयाचं नुसतं यायला आणि जायला. नुसतं यायला 100 रुपयाचं CNG लागेल वाटायला मला. 150 रुपयामध्ये येणं जाणं होईल माझं. हडपसर, लोणी, काळभोर, तिथून परत पुढं जायचं. सकाळी विचार करतो तिथल्याच सीटावरले भाडे मारावं. लय लांब आहे तिथं, रेट लय कमी आहे सीटावर. ते 3 सीटवर परवडत नाही. 6 सीटवाल्यांना परवडतं तिकडं सीटावर म्हणलं. ते बी कसं नंबरवर लय वेळ बसावं लागते. नंबर लावून गाडी तिथं नंबर लावून बसावं लागते. चला 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 दुनियाभरचं आरडून कटाळून जावं लागतंय. तिथं काय कोण बसत नाही नंबर प्रमाणे. चलतीवरच, एकतर तिथंच बाजूला बस स्टॉप आहे, चलतीवरच बसाय फक्त. सगळे परेशानी आहे. ऑटोवाल्यांच्या मागं लय परेशानी आहे. परत ऑटोवालं इकडं तिकडं जाताना परत कोण रुबाबानंच बोलणार, काय वाकडंच बोलणार. सण करून घ्यावं लागते. ऑटोवाल्याच्या मागं खरंच परेशानी आहे राव. काय म्हणत नाही. आता एखादी ऑटोवाला राहतं अवचिन, पण ऑटोवाल्याच्या मागं आहे परेशानी. ह्याचं किरकिरीत, त्याचा किरकिरीत, त्याचा ऐकून घ्यावं लागते, ह्याचा ऐकून घ्यावं लागते. ऑटोवाले म्हणले की ते एकदम किरकोळ समजायत. माणसं एकदम किरकोळ समजणार असा विषय ऑटोवाल्यांचा. एकदम बेकार म्हणजे ना ऑटोवाल्यांना समजणार. काहीच इज्जत नाही त्याची असं समजणार. हे ऑटोवाल्याची कंडिशन आहे. आणि धंदे तर आता चेक नाहीत. ओला उबेरला तुम्हाला परवडणारच नाही, पण नाईलाजानं करावं लागतं. असं कुठं भाडे भेटणार तुम्हाला. मीटरनं आजकाल कोणी उलाले आटून 10तून एखादी रडी होते मीटर नाही आहे, नाहीतर नाही. प्रॉब्लेम भरपूर आहेत. म्हणून लोक पार्ट टाईम जॉब शोधत आहेत ह्याच्यामध्ये. तर काय करावं आता. कोणाला पार्ट टाईम करू वाटते, कोणाला फुल टाईम करू वाटते, कोणाला आपापला धंदा करू वाटते. पुण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, लाईनीवर एवढे ऑटो असं उभा राहून टाकलेले. ब्रिज खाली, त्याच्या खाली, ह्याच्या खाली उगं लावून ठेवलेले ऑटो. ते ऑटो बघितल्यावर असं परेशानी होतो माणसाला. खायला कशाला घेतलो ऑटो. पण आपणाला काय एखादी वेळेस कुठं जायचं यायचं पावसा पाण्यात आपल्या फॅमिलीसाठी बरं आहे. तर भावानो ठीक आहे. आता मी जातो जरा पुढे वाकड ब्रिजपाशी. इथं वाकड एरियामध्येच आहे मी आता, पण थोडं वाकड ब्रिजच्या पुढं जायचं मला. अजून थोडं काम आहे, नंतर सांगतो काय काम आहे. तोपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब करून टाका, लाईक करा. पोटा पाण्याचं बघू द्या जरा. लय अवघड जिंदगी आहे हो का. असं काही ना काय करत बसावं लागते. ॲक्टिंग बिक्टिंग डान्स बिन्स करायला बुकिंग पडायला. मला बुकिंगच पडते 40 रुपयाची. दिमागच खराब होऊन जाते. 100 रुपयाची पडले की ती उचल चुकणं तर गॅप होऊन जाते. असा विषय. ठीक आहे भावानो, चलतो.